नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभागाच्या पदभरती आणि पदोन्नतीबाबत दोन अत्यंत महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि अशा सर्व अधिकृत अपडेट तुम्हाला वेळेवर हवे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा व शेअर नक्की करा. चला तर मग महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या दोन पत्रांविषयी माहिती पाहूयात. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या पत्राचा विषय आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील प्रमुख कार्यक्रम प्रमुखांच्या मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करण्याबाबत आहे. ही माहिती लोकलेखा समिती सादर करायची असून शासन निर्णयानुसार आरोग्य सेवा परिमंडळातील गट क व गट ड मधील तांत्रिक व अतांत्रिक पदांची आकृतीबंधानुसार ही माहिती विवरणपत्र अ ब क मध्ये गोळा केली जात आहे. यामध्ये राज्यस्तरीय पदे जसे की प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यक आरोग्य पर्यवेक्षक आणि अवैद्यक आरोग्य सहाय्यक ही पदे वगळून इतर सर्व पदांची अचूक आणि अद्ययावत माहिती मागवण्यात आली आहे. जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी ही माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करण्याची असून सर्व विभागांनी आपल्या आकृतीबंधातील मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदांची अचूक माहिती 25 जुलै 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश सहसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर दीप्ती देशमुख यांनी दिले आहे. यासोबतच राष्ट्रीय कीटकजन्य व रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग जलजन्य रोग पुणे यांच्याकडून आणखी एक महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्राचा विषय आरोग्य विभागातील नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी नियमित क्षेत्र कर्मचारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गाची पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या निवेदनानुसार पदभरतीची जाहिरात येण्यापूर्वी पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे निवेदन पुढील योग्य त्या उचित कार्यवाहीसाठी उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे, लातूर, नागपूर परिमंडळ आणि संबंधित जिल्हा हिवताप कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. हे पत्र सहसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर संदीप सांगळे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. याचा अर्थ पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच आरोग्य विभागातील नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आरोग्य विभागातील या पदोन्नती आणि नवीन भरतीच्या प्रक्रियेमुळे लवकरच नवीन जाहिरात पाहायला मिळू शकते. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.